तत्वज्ञानाची कीर्तनकारणी कशी खेळणी केली हे तुम्हाला मला सांगायचं होतं. काय परिस्थिती, कीर्तन कोणी करायला, अरे व्याकरणाचं ज्ञान नाही, वेदांताचं ज्ञान नाही, काही अध्ययन केलं नाही, काही पाठांतर नाही, काही वाऱ्या केल्या नाहीत, काही कुठं काही 10-10 वर्षाच्या पुरी कीर्तन करायला लागल्यात. आणि एवढा डामडोल त्यांचा समाज काय बिचारला आहे का, त्याला शेण खातोय काय करतोयच काय. त्या पुरींचे एवढे आहे ते फुलं, त्या गाड्या, आणि त्यांच्या पुढे ते हारण तोरेन, त्यांचे ते काय लाडण करा चांगलं आहे, पण ती पात्रता तर पहा भल्या मग सो. काही 60-70 वर्ष वय झालं असेल, त्यानं खूप अध्ययन केले असेल, मीराबाईसारखी, मुक्ताबाईसारखी, करा, काय अडचण नाही. बाई काय कमी आपल्याला असं थोडं समजायचं काय कारण नाही. पण अशी गोष्ट होती ती का पात्रता नसताना, अरे व्याकरणाचं ज्ञान नाही, व्याकरण शिकावं लागतं, संगीत शिकावं लागतं, गायाची लय कंठ आहे तुला, संगीत शिक ना. कुणीकडे काय दुर्गा म्हणतो, भोपच्या ताना म्हणतो, देश म्हणतो कशा याच्या हंसध्वनीच्या ताना मारतो, कोणीकडे बी काय ओरडतो तो, मोकार आहे काय तुला. जे करायचं त्याचा अभ्यास करावा, माणसाने अभ्यास करावा, पात्रता निर्माण करावी, मग करावं. व्याकरणाचं ज्ञान नाही, वेदांताचं ज्ञान नाही, लागला कीर्तन करायला, का करतो, कशा करता करतो, त्याचं ज्ञान कुठं उतू आलंय मला हे काही कळायला तयार नाही. पण जाऊ दे, आपल्याला काय आता एवढं बी एकटा काय करणार.